नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आज मोठा विषय घेऊन मी आलेला आहोत। याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या आता या ठिकाणी जिल्हा परिषदची भरती झाली होती, त्याच्यामध्ये एएनएम या पदासाठी जाहिरात दिली होती। मात्र त्या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ जीएनएम वाले होते त्यांचे किंवा जे बीएससी नर्सिंग वाले होते त्यांचे सुद्धा फॉर्म एक्सेप्ट केलेले आहेत। तर या ठिकाणी जीएनएम ची जी परीक्षा दिलेले जे विद्यार्थी आहेत, जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग किंवा इतर तत्सम, तर त्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की जर आम्ही त्या पदासाठी पात्र नव्हतो तर मग या ठिकाणी आमच्याकडून तुम्ही फी का घेतली। नंबर 2, फी जर तुम्ही आम्ही घेतली तर या ठिकाणी आमचे हॉल तिकीट का दिलेले आहे, अशी मागणी या ठिकाणी जीएनएम चे तमाम सर्व विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या समोर सरकारला या ठिकाणी करत आहेत की आम्हाला जर या ठिकाणी पात्र नव्हतं तर आमचे फॉर्म का घेतले। दुसरी गोष्ट, आम्हाला फॉर्म भरायला का लावला, आम्हाला अभ्यास करायला कशाला लावला, किंवा आम्हाला परीक्षा फॉर्म भरायला लावला तर आमचं परीक्षा सुद्धा सेंटर का दिलं आमचं। तर अशा सगळ्या तमाम मागण्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अशा तमाम मागण्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोर आहेत सरकारला। तर या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक रोष व्यक्त केला जात आहे त्या ठिकाणी सरकारच्या विरुद्ध, किंवा जे पोर्टल असेल त्या पोर्टलनं मग तशी त्या ठिकाणी सुविधा द्यायला पाहिजे नव्हती। हे विद्यार्थी यांचं नुकसान, आर्थिक नुकसान नसतं झालं, मानसिक यांची हानी झाली नसती, तसंच यांची शारीरिक सुद्धा हानी या गावून त्या सेंटरला जाण्याची झाली नसती, तसंच या ठिकाणी कितीतरी दिवस अभ्यास करत बसले हे सध्या या ठिकाणी झालं नसतं, अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर अशा विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी बरेच विद्यार्थ्यांचे मला या ठिकाणी कॉल्स आलेले आहेत की सर या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी तुमच्यासाठी समोर हा या ठिकाणी व्हिडिओ आणलेला आहे। त्या ठिकाणी योग्य काय आहे अयोग्य काय मला माहिती या ठिकाणी कळणार नाही, कारण की त्या ठिकाणी जोपर्यंत जीआर आलेला नाहीये, सेवा नियम पर्यंत जो सांगतो की त्या ठिकाणी फक्त एएनएम पात्र आहे। मग जर एएनएम पात्र होते फक्त, तर मग तुम्ही जीएनएम वाल्यांचे फॉर्म का ऍक्सेप्ट केले। बऱ्याच या ठिकाणी जीएनएमच्या यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही जे शिकतो तेच त्यांचं असतं, तर त्यामुळे दोघांना सुद्धा का पात्र केले नाही, असे बरेचसे प्रश्न आहेत। बरेचशी जीएनएमची मंडळी या ठिकाणी कोर्टात जाण्याच्या गोष्टी करत आहेत, त्यामुळे सरकारनं या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। तसंच या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मुद्दा मला मांडायचा आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी एएनएम ची पात्रता होती, मात्र या एएनएमच्या पात्रते उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर एका जिल्ह्यामध्ये 200 जागा होत्या, 200 जागापैकी एएनएम फक्त 100 पास झाल्या। किती पास झालेले आहेत? 100 पास झाल्यात पैकी काही वरच्या गटाच्या, उच्च गटाच्या, की ज्यांच्या 2-2, 3-3 जागा होत्या, अशा 100 पास होऊन सुद्धा त्यातील काही महिलांचं सिलेक्शन झालेलं नाही। त्यामुळे इथं 100 विद्यार्थी हे 90+ या ठिकाणी जाऊ शकले नाहीत। किती? 100+। तर अशा ठिकाणच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या जागा सुद्धा लवकरात लवकर भरण्यात याव्या, की जेणेकरून या आज जर या ठिकाणी ह्या जागा भरल्या नाहीत तर या जागेला खूप उशीर लागू शकतो। अशा या मागण्यांसाठी, दोन्ही मागण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आयुक्त कार्यालय, आरोग्य विभाग पुणे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी यायचं आहे, जेणेकरून आपण तेथे निवेदन देऊ। मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की निवेदन देण्यासाठी आपल्या अकॅडमीच्या ऑफिसला तुम्ही या, तिथून आपण जाऊया। एकतर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करून सांगा की सर आपण जाऊया, मी त्या तारखेला येऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी मी परत आपल्याला सांगू इच्छितो की आपण 28 तारखेला, आपण 28 ऑगस्टला या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये, पुणे आयुक्त कार्यालय सकाळी ठीक 11 वाजता, पुणे आयुक्त कार्यालय सकाळी ठीक 11 वाजता त्यांना निवेदन देण्यासाठी जायचं आहे। ज्यांची इच्छा असेल असे सर्व जणांनी या ठिकाणी पुण्याला यायचं आहे, अन्यथा या ठिकाणी मला एकट्याला जावं लागेल। मात्र एकटा मी जाऊन काय करणार म्हणजे मी जाणार, मात्र माझ्यासोबत जर तुम्ही असाल तर आपण त्यांना निवेदन देऊ शकतो की सर तुम्ही असं असं केलेलं आहे, आमची फीस आम्हाला परत द्या। दुसरी गोष्ट, जी भरतीच्या या ठिकाणी पात्र लोकच नाही आहेत, एक तर 90 पेक्षा खालचे तुम्ही घ्या, मात्र या ठिकाणी नियम तो तुटू शकत नाही। मात्र तुम्ही नवीन भरती ताबडतोब काढू शकता, जसा पोलीस भरत्या 3-3 निघू शकतात, तर ही भरती सुद्धा तुमची निघू शकते। तर असं आपण त्यांना विनंती करणार आहे। तर या ठिकाणी आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। मात्र या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन आतापर्यंत झालेलं आहे, हजारो विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। फोटो खूप आहेत, दाखवू शकत नाही, मात्र ज्या जीएनएम विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं त्यांना परत मी एक सुवर्ण संधी, एक आनंदाचा किरण म्हणून तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी रेल्वेची जाहिरात आलेली आहे, तेथे 718 जागा आहेत, तुम्ही तेथे फॉर्म भरू शकता। स्पर्धा खूप आहे, मान्य इकडे 10,000 जागा होत्या, 6,000 जागा होत्या, तिकडे तेवढ्या नाही आहेत। मात्र तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे। तसंच वेगवेगळ्या मनपामध्ये 40, 50, 150, 200 जागा येत आहेत, तिथे सुद्धा तुमची तयारी चालू ठेवा। शेवटी
बॅच आपली आहेच, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला JNM साठी जेवढे टॉपिक आहेत 18 पैकी 18 टॉपिक घेणं ही माझी जिम्मेदारी आहे. आणि शिवाय ते मराठी प्लस इंग्लिशमधून तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील. इंग्लिशमधून सुद्धा तुमचे सर्व त्या ठिकाणी बरेच टॉपिक घेतले जाणार आहेत. काही टॉपिक मी मराठीतून घेणार आहे. आपल्याला सर्व माहिती आहे. तर येथे मी थांबतो. व्हिडिओला लाईक करा. तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करा. चुकीचे कमेंट करू नका. काही जणांचे मन दुखावले असतील त्याबद्दल आय एम सॉरी. मात्र ही खरी गोष्ट आहे. जर त्यांचा फॉर्म घ्यायचा नव्हता तर त्यांना सेंटरला बोलावलं कसं, खूप पश्चाताप त्या ठिकाणी होत आहे. तर काहीतरी याविषयी करा असं म्हणून कॉल्स आले म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे. ठीक आहे. इतर परीक्षेचे जे विद्यार्थी ते एकत्र येतात, मात्र आरोग्य विभागाचे किंवा जिल्हा परिषदेचे ANM JNM चे विद्यार्थी कधीही एकत्र येत नाहीत. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी तुमच्यासोबत कायम आहेच आणि असणारच आहे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.